नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 23 वय जसजसे वाढते। या ठिकाणी आपल्याला एका कुटुंबातले लोक दिसतायत। कोण कोण दिसतंय चित्रात? आजोबा, बाबा, मुलगा, ताई, आई। आता आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसं ओळखलं? चेहऱ्यावरून। आणि आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे कसं ओळखलं? चेहऱ्यावरून। म्हणजे त्यांचे चेहरे वेगळे वेगळे दिसतात। कसं बघूया हं। घरात इवलसं बाळ जन्माला येतं। घरादाराला किती आनंद होतो की नाही। आई त्या छोट्याशा बाळाला रोज अंघोळ घालते, भूक लागली की दूध पाजते, अंगाई गीत म्हणून झोपवते। बाळ हळूहळू वाढत असतं, त्याची उंची वाढते, वजन वाढतं, मग ते रांगायला लागतं। मग एक एक करून त्याला दात येतात। मग ते उभं राहायला शिकतं, पावलं टाकतं। मग बाळ आधी कुणाला ओळखतं? आईला। मग घरातल्या इतरांना ओळखतं। पहिल्यांदा ते फक्त दूधच पितं, मग हळूहळू दूध भात खातं, मग बोलायला शिकतं। मग आणखीन मोठं झालं की मग आपण त्याला बाळ म्हणत नाही, त्या छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो। छोटी मुलगी असेल तर मोठी मुलगी होते। मग 6व्या वर्षी ही शाळेत जायला लागतात। 18व्या वर्षापर्यंत मुला मुलींची उंची वाढत असते। मग 40व्या वर्षापर्यंत त्यांची प्रकृती उत्तम राहते। उंची वाढत नसली तरी वजन वाढतं। नियमित व्यायाम केला तर वजनही आटोक्यात राहतं। 40 नंतर वयानुसार शरीरात बदल व्हायला लागतात। डोळ्यांना थोडं कमी दिसायला लागतं, केस पांढरे व्हायला लागतात। आणखीन म्हातारं झालं की शरीराची ताकद कमी होते, कानांनी नीट ऐकू येईन असं होतं, दात पडायला लागतात, झोप कमी होते, निरनिराळे आजार होऊ शकतात आणि एके दिवशी मृत्यू येतो। हे झालं माणसांच्या बाबतीत। वनस्पतींच्या बाबतीत काय होतं? तर माणसांमध्ये काळानुसार जसे बदल होतात तसे वनस्पतींमध्येही होतात। बीजांकुरण झालं म्हणजेच वनस्पतीच्या बियांना कोंब फुटला म्हणजेच अंकुर आला की त्याला म्हणायचं बीजांकुरण। बीजांकुरण झालं की नवी वनस्पती निर्माण होते। तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो, मगच अंकुरापासून तयार झालेलं रोप जोम धरतं। मातीमधले पाणी आणि इतर काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात आणि रोपाच्या पानांमध्ये अन्न तयार होतं। वनस्पती वाढायला लागते, तिला नवीन नवीन पानं फुटतात, तिची उंचीही वाढते। मग तिला फुलं यायला लागतात, फुलांपासून फळं तयार होतात। फळांमधल्या बियांमुळे आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात। झाडांना सतत ऊन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावं लागतं। कधी कधी खोडावर कीडही पडते आणि वाढायला लागते। मग झाड दुबळं होतं आणि एखाद्या दिवशी त्याचं खोड तुटतं, झाड खाली पडतं आणि झाडाचा शेवट होतो। सर्वच वनस्पतींचा शेवट होतो, पण कारणं वेगवेगळी असतात। म्हणजेच माणूस असो की वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होतो। आता स्वाध्याय। गाळलेले शब्द भरा। घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला टिंबटिंब होतो। आनंद। नियमित टिंबटिंब केला तर त्याचा फायदा होतो। व्यायाम। फुलांपासून टिंबटिंब तयार होतात। फळे।
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.